नमस्कार मित्रांनो आय टी आय ॲडमिशन प्रोसेस 2025-26 सुरू झालेली आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना आय टी आयला ॲडमिशन घ्यायचं त्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये बघणार आहे। मित्रांनो, आपल्या चॅनल जर पहिल्यांदा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर सगळ्यात पहिले तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे DVET ॲडमिशन। अशा पद्धतीने तुम्ही सर्च करा। त्यानंतर तुमच्यासमोर जी पहिली वेबसाईट येईल ती तुम्हाला ओपन करायची आहे। त्यानंतर तुमच्यासमोर मित्रांनो ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल। तर आता तुम्हाला जर आय टी आय ॲडमिशन 2025-26 तुम्हाला जर नोटिफिकेशन बघायचं असेल तर तुम्हाला इथे नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला इथे एक लिंक दिलेली आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि एक PDF डाउनलोड होईल, ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे। PDF डाउनलोड झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ती ओपन करून घ्यायची आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमच्यासमोर PDF ओपन होईल। तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे ती तुम्हाला वाचून घ्यायची आहे। तर इथे तुम्हाला अर्ज करण्याची पद्धत दिलेली आहे। त्यानंतर प्रवेश अर्ज शुल्क इथे तुम्हाला दिलेलं आहे। तर जे राखीव प्रवर्ग आहेत, जे रिझर्व्ह कॅटेगरी आहेत, तर त्यांना 100 रुपयाचं पेमेंट असणार आहे आणि जे ओपन कॅटेगरीमधून जे उमेदवार येतात तर त्यांना ते 150 रुपयाचं पेमेंट तुम्हाला करावं लागणार आहे आणि जे महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवार आहेत तर त्यांना 300 रुपयाचं असणार आहे आणि जे अनिवासी भारतीय उमेदवार आहेत तर त्यांना 500 रुपयाचं इथे फी असणार आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने इथे तुम्हाला फी वगैरे दिलेला आहे। त्यानंतर प्रवेश अर्ज निश्चित करणे तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो सर्व पॉईंट तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत। त्यानंतर ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे इथे तुम्हाला डेट दिलेली आहे, तर तुम्ही 15 मे पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत। ओके, तर अशा पद्धतीने इथे माहिती दिलेली आहे। त्यानंतर प्रवेश अर्ज निश्चित करणे म्हणजे तुमचं ॲडमिशन कन्फर्मेशनसाठी तुम्हाला 15 मे पासूनच तुम्हाला इथे डेट दिलेली आहे। तर तुम्हाला अर्ज भरल्यानंतर लगेच तुम्हाला कन्फर्मेशनसाठी आय टी आय कॉलेजला तुम्हाला जायचं आहे। ओके, तर अशा पद्धतीने इथे माहिती दिलेली आहे। त्यानंतर तुम्हाला मित्रांनो जे ऑप्शन फॉर्म आहेत ते 26 मे नंतर तुमचे चालू होणार आहेत। तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे। तरी सर्व मित्रांनो माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहे। ओके, तर आता आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे ती माहिती बघूया। तर इथे तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे। ओके, तर इथे तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन याच्यावरती क्लिक करा। त्यानंतर न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे पहिलाच ऑप्शन दिसेल, यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्यासमोर मित्रांनो ओपन होईल। तर आता इथे तुम्हाला सर्व स्टेप दिलेले आहेत, स्टेप 1 त्यानंतर स्टेप 2। तर अशा पद्धतीने इथे ज्या स्टेप दिलेले आहेत ते तुम्हाला सर्व कंप्लीट करायचे। ओके, तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला माहिती भरायची आहे। तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन तुम्हाला ही स्टेप तुम्हाला कंप्लीट करायची। ओके, तर सगळ्यात पहिले बोर्डचा तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर तुमचा 10वीचा जो बोर्ड आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर तुमचा महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल तर पहिल्या बॉक्सवरती टिक करायचा आहे। जर तुमचा महाराष्ट्र बोर्ड सोडून दुसरा बोर्ड असेल तुम्हाला अदर ऑप्शनवरती क्लिक करायचं। ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे बोर्ड तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। पण शक्यतो सर्व मुलांचा इथे महाराष्ट्र स्टेट बोर्ड असणार आहे। तर इथे तुम्हाला पहिल्या बॉक्सवरती टिक करायचं। ओके, पुढे तुम्हाला सीट नंबर तुम्हाला इथे फिल करून घ्यायचा आहे। त्यानंतर इयर ऑफ एक्झाम परीक्षेचे वर्ष तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर तुम्ही ज्या वर्षी तुम्ही एक्झाम दिली असेल तो वर्ष तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। पुढे मंथ ऑफ एक्झाम तुम्ही कोणत्या महिन्यामध्ये एक्झाम दिलेला आहे तर हे तुम्हाला तुमच्या मार्कशीटवरती भेटून झालं। ओके, तर अशा पद्धतीने ही माहिती तुम्हाला इथे भरायची आहे। पुढे तुम्हाला डेट ऑफ बर्थ इथे फिल करून घ्यायची आहे। पुढे तुम्हाला इथे फर्स्ट नेम विचारलेलं आहे, तुमचं पहिले नाव म्हणजे तुमचं स्वतःचं नाव इथे फिल करायचं आहे। पुढे तुम्हाला तुमचं आडनाव फिल करायचं आहे। तर इथे तुमच्या वडिलांचं नाव तुम्ही फिल करू नका। ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे माहिती भरून घ्यायची आहे। तर इथे तुमचं नाव आणि तुमचं आडनाव फिल करायचं आहे। ओके, तर ही माहिती तुम्ही कॅपिटल लेटर्समध्ये भरू शकता। ओके, पुढे तुम्हाला मोबाईल नंबर फिल करून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर फिल केल्यानंतर तुम्हाला इथे बाहेर क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन येईल। ओके, तर तुम्हाला इथे आय ॲग्री या बॉक्सवरती तुम्हाला टिक करायचं आहे। त्यानंतर व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। तुमच्या मोबाईल नंबरला एक OTP येईल, तो OTP तुम्हाला इथे व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। त्यानंतर सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर अशा पद्धतीने OTP तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। इथे ओके ऑप्शनवरती क्लिक करा। पुढे तुमच्याकडे जर दुसरा मोबाईल नंबर असेल तर तुम्ही देऊ शकता। ओके, जर तुमच्याकडे नसेल तर नाही दिला तर चालेल। पुढे तुम्हाला ईमेल ID इथे फिल करायचा आहे।
ईमेल आय डी फिल केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड तुम्हाला इथे फिल करायचा आहे. तर मित्रांनो, पासवर्ड इथे फिल करताना तुम्हाला कॅपिटल लेटर्स, स्मॉल लेटर, त्यानंतर स्पेशल कॅरेक्टर आणि नंबर्स तुम्हाला यूज करायचे आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे पासवर्ड जो आहे तुम्हाला फिल करून घ्यायचा. ओके, तर तुमचा इथे पासवर्ड तुम्ही इथे फिल करून घ्या. पुढे तुम्हाला कन्फर्म पासवर्ड, तुम्हाला इथे परत तुमचा पासवर्ड तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा दिलेला आहे. ह्या कॅप्चा तुम्हाला इथे बॉक्समध्ये फिल करून घ्यायचा आहे. आणि पुढे तुम्हाला रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर आता तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. तर आता तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. तर तुमच्या मोबाईल नंबरला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड येऊन जाईल. ओके, तर इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसून जाईल. इथे तुम्हाला लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे ओके ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथे फिल करायचा आहे आणि खाली तुम्हाला पासवर्ड तुमचा इथे फिल करायचा आहे. त्यानंतर कॅप्चा तुम्ही इथे फिल करा आणि पुढे तुम्हाला लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने तुमच्यासमोर इंटरफेस येईल. तर आता तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. तर इथे तुम्हाला तुमचं नाव दिसून जाईल. ओके, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथे वरती तुम्हाला दिसून जाईल. तर इथे तुम्हाला काय ऑप्शन दिलेले आहेत, होम, त्यानंतर सर्च, ITI, ॲडमिशन, ॲक्टिव्हिटीज, इम्पॉर्टंट लिंक्स. तुम्ही इथे ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज यावरती टिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म यावरती तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने ते कन्फर्मेशनसाठी तुम्हाला पेज येईल. ओके, तर इथे तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. तर इथे तुम्हाला काही माहिती तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जी माहिती भरलेली आहे ते ऑटोमॅटिक येऊन जाईल. ओके, तर बाकीची माहिती तुम्हाला इथे भरावी लागेल. तर तुमचं इथे जेंडर तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. पुढे तुम्हाला इथे तुमचा रिलिजन, तुमचा धर्म तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुढे तुम्हाला इथे तुमची कॅटेगरी तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. ओके, तर तुमची जी कॅटेगरी असेल ते कॅटेगरी तुम्ही इथे सिलेक्ट करा. पुढे तुम्हाला तुमच्या कॅटेगरी तुमची जात कोणती आहे ती तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला इथे ॲन्युअल इन्कम, तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जर तुमचं 1 लाखाच्या खाली असेल तर तुम्हाला इथे बिलो 1 लाख या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि पुढे तुम्हाला नेक्स्ट पेज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने ॲड्रेस डिटेल तुमच्या मित्रांनो ओपन होईल. तर इथे तुमचा संपूर्ण ॲड्रेस तुम्हाला इथे फिल करून घ्यायचा आहे. तर इथे तुमचा ॲड्रेस फिल करा. त्यानंतर इथे स्टेट महाराष्ट्र आलेला आहे. तुमचा जिल्हा इथे सिलेक्ट करा. त्यानंतर तालुका इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमची सिटी किंवा तुमच्या गावाचं नाव इथे तुम्ही सिलेक्ट करा. पुढे तुमचा पिन कोड ऑटोमॅटिक येऊन जाईल. ओके, आणि तुम्हाला इथे नेक्स्ट पेज या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढची स्टेप ओपन होईल. तर आता इथे तुम्हाला पॅरेंट डिटेल्स तुम्हाला इथे विचारलेलं आहे. ओके, तर तुम्ही अनाथ आहात का असाल तर येस करा, नाहीतर नो करायचं आहे. जर तुम्ही अनाथ असाल तर तुम्हाला इथे जी माहिती विचारलेली आहे तर ही माहिती तुम्हाला भरावी लागेल. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही जर असाल तर येस करा, नाहीतर नो करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली इथे वडिलांची माहिती विचारलेली आहे आणि तुम्हाला इथे मदर म्हणजे तुमच्या आईची माहिती विचारलेली आहे. ओके, तर इथे सगळ्यात पहिले तुमच्या वडिलांचं नाव तुम्हाला इथे फिल करायचं आहे. तर तुमच्या वडिलांचं पहिलं नाव तुम्हाला इथे फिल करायचं आहे. ओके, तर इथे पूर्ण नाव फिल करू नका, तुम्हाला फक्त पहिले नाव फिल करायचं आहे आणि पुढे तुम्हाला आईचं पहिलं नाव इथे फिल करायचं आहे. तर वडिलांचं नाव फिल केल्यानंतर तुमचं नाव ऑटोमॅटिक तुम्हाला इथे दिसेल. ओके, तर इथे तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर पुढच्या बॉक्समध्ये तुमचं आईचं नाव इथे फिल करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे आडनाव फिल करायचं आहे. पुढे तुम्हाला इथे ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय, तुमचे वडील काय व्यवसाय करतायत तर तुम्हाला इथे व्यवसाय निवडून घ्यायचा आहे. ओके, जर सेल्फ एम्प्लॉयड असाल तर इथे सेल्फ एम्प्लॉयड तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर मदर काय व्यवसाय करतात ओके ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जर मदर व्यवसाय करत नसेल तर नॉट एम्प्लॉयड या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲन्युअल इन्कम तुम्हाला इथे फिल करायचं आहे.
पुढे तुम्हाला डोमासाईल स्टेट तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे, ते ऑटोमॅटिक आलेलं आहे. ओके. पुढे तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि पुढे तुम्हाला इथे नेक्स्ट पेज या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढची स्टेप ओपन होईल. तर इथे तुम्हाला ॲडिशनल बेनिफिट्स तुम्हाला माहिती विचारलेलं आहे. तर तुम्ही जर DPS मधून असाल तर इथे येस करायचं आहे, नाहीतर नो करायचं आहे. ओके. त्यानंतर तुम्ही जर अपंग असाल तर येस करा, नाहीतर नो करायचं आहे. जर तुम्ही अपंग असाल तर इथे जी माहिती विचारलेली आहे ही माहिती तुम्हाला भरावी लागेल. त्यानंतर आपण इंटरमिडिएट चित्रकला परीक्षा पास केली आहे का? तुम्ही जर 10वीला असताना तुम्ही जर शाळेत ही इंटरमिडिएट जर चित्रकला परीक्षा दिली असेल तर इथे येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो याचे तुम्हाला जे मार्क्स आहेत ते तुम्हाला वाढवून भेटतात. तर तुम्हाला 10 मार्क्स ते वाढवून भेटतील. ओके. जर तुम्ही दिले नसेल तर नो करायचं आहे. जर तुम्ही दिले असेल तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. ओके. तुम्हाला तिथे ते दाखवावं लागेल. ओके. तर अशा पद्धतीने इथे माहिती भरा. तर तुम्ही स्पोर्ट कॅटेगरीमध्ये जर असाल तर इथे येस करायचं आहे, नाहीतर नो करायचं आहे. त्यानंतर मान्यताप्राप्त बाल सुधारगृहातून उत्तीर्ण झालेले उमेदवार आहे का? ओके. जर असाल तर येस करा, नाहीतर नो करायचं आहे. आणि पुढे तुम्हाला नेक्स्ट पेज या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने पुढची स्टेप ओपन होईल. तर आता तुम्हाला इथे तुमच्या क्वालिफिकेशन माहिती भरायची. ओके. तर तुम्ही 10वीला असताना जे जिल्ह्यामध्ये होता तो जिल्हा तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे तालुका सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही 10वी ज्या तालुक्यामध्ये कंप्लीट केली असेल तो तालुका इथे सिलेक्ट करा. आणि पुढे तुम्ही ज्या सिटीमधून किंवा गावामधून 10वी कंप्लीट केलेलं आहे त्या नाव इथे तुम्हाला फिल करायचं आहे. ओके. ते ऑप्शन तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या. पुढे तुम्हाला विचारलं आहे की आपण 10वी उत्तीर्ण केली आहे का? ओके. जर 10वी उत्तीर्ण असाल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. तर अशा पद्धतीने ते माहिती भरा. पुढे तुम्हाला 10वीला असताना तुम्हाला तांत्रिक विषय होता का? ओके. तर तुम्हाला जर असेल तर येस करायचं आहे, नाहीतर नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जर अपंग श्रेणीमधून असाल तर इथे येस करायचं आहे, नाहीतर नो करायचं आहे. त्यानंतर 10वीला असताना तुम्ही विज्ञान गणित विषय उत्तीर्ण आहात का? ओके. तर इथे उत्तीर्ण असाल तर येस करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे माहिती भरायची आहे. त्यानंतर 10वीचे मार्क्स तुम्हाला खाली इथे फिल करायचे आहेत. ओके. तर इथे तुम्हाला सब्जेक्ट दिलेले आहेत. सब्जेक्ट वाईज तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत ते सर्व मार्क्स तुम्हाला इथे फिल करायचे आहेत. तर इथे मराठीला 100 पैकी तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत ते इथे फिल करा. पुढे तुम्हाला हिंदीला 100 पैकी किती मार्क्स पडलेले आहेत ते पुढच्या बॉक्समध्ये तुम्ही इथे फिल करा. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे माहिती भरायची आहे. त्यानंतर इंग्लिशला तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत ते इथे फिल करा. मॅथमॅटिक्समध्ये किती पडलेले आहेत ते इथे फिल करा. पुढे तुम्हाला विज्ञानला किती पडले ते पुढच्या बॉक्समध्ये इथे फिल करायचे आहेत. पुढे तुम्हाला सोशल सायन्सला किती पडलेले आहेत तर इथे फिल करा. तर 100 पैकी तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत ते सर्व तुम्हाला इथे फिल करून घ्यायचे आहेत. ओके. तर अशा पद्धतीने ती माहिती भरा. सर्व मार्क्स फिल केल्यानंतर मित्रांनो ऑटोमॅटिक तुमचे बेस्ट ऑफ 5चे मार्क्स तुमचे खाली इथे येऊन जातील. ओके. तर हे ऑटोमॅटिक येणार आहेत. तर तुमचे 10वीचे पर्सेंटेज वेगळे असू शकतात आणि इथे जे पर्सेंटेज येतील ते ऑटोमॅटिक येणार आहेत. तर हे वेगळे असू शकतात. ओके. तर तुम्ही इथे कोणतीही काळजी करू नका, हे ऑटोमॅटिक येणार आहेत. आणि पुढे तुम्हाला इथे आपण 12वी उत्तीर्ण आहात का? असेल तर येस करा. जर असाल तर तुम्हाला इथे माहिती भरावं लागेल. ओके. तर इथे जे माहिती विचारली आहे ते इथे माहिती भरा. नेम ऑफ द डिग्री इथे तुम्हाला आर्ट कॉमर्स सायन्स तुम्ही कशामधून कंप्लीट केलेलं आहे ते इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इयर ऑफ एक्झाम, आउट ऑफ मार्क्स, त्यानंतर तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत ते इथे फिल करायचे आहेत आणि तुमचे पर्सेंटेज ऑटोमॅटिक इथे येऊन जातील. ओके. जर केलेलं नसेल तर नो ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे हायेस्ट क्वालिफिकेशन तुमचं इथे फिल करायचं आहे. जर तुम्ही 10वी फेल असाल तर पहिला ऑप्शन निवडा, 10वी पास असाल तर दुसरा ऑप्शन निवडा. त्यानंतर HSC डिप्लोमा ग्रॅज्युएशन तुमचं जे हायेस्ट क्वालिफिकेशन असेल ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे. आणि पुढे तुम्हाला इथे नेक्स्ट पेज या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने पुढची स्टेप ओपन होईल. तर तुम्हाला इथे विचारलं आहे की तुम्ही यापूर्वी IITला ॲडमिशन घेतलं आहे का? ओके. जर घेतलं असेल तर येस करा. तुम्हाला इथे माहिती भरून घ्यायची आहे. जर घेतलं नसेल तर नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके. जर तुम्ही पहिल्यांदाच IITला ॲडमिशन घेत असाल तर इथे नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि पुढे तुम्हाला नेक्स्ट पेज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने पुढची स्टेप ओपन होईल. तर इथे तुम्हाला तुमचा जिल्हा तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुढे तुम्हाला विचारलं आहे की आपण प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी नजीकच्या कोणत्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपस्थित राहणार आहात. ओके. तर तुम्हाला जे जवळचं ITI कॉलेज आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला जे जवळचं कॉलेज असणार आहे तर ते
तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला तिथे जावं लागेल. तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला तिथे व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे. ओके, तर तुम्हाला जे जवळचं कॉलेज पडत असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर तुमच्या मित्रांनो तालुक्यामध्ये जे कॉलेज असतील, ओके, जेवढे कॉलेजेस असतील तुम्हाला त्यांच्या इथे नावं दिसतील. तुम्हाला जे जवळचं कॉलेज पडत असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि पुढे तुम्हाला इथे ॲक्सेप्ट या बॉक्सवर टिक करायचं आहे. आणि पुढे तुम्हाला मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्हाला दिसत असेल तुमचं पेमेंट तुम्हाला इथे दिसेल. तर ते 100 रुपयाचं पेमेंट आलेलं आहे. कारण मी रिझर्व कॅटेगरीमधून फॉर्म भरत आहे त्याच्यामुळे इथे 100 रुपयाचं पेमेंट आलेलं आहे. तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये जर फॉर्म भरत असाल तर 150 रुपयाचं पेमेंट इथे येऊन जाईल. ओके, तर अशा पद्धतीने पुढे तुम्हाला मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला इथे वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. क्रेडिट कार्ड, त्यानंतर डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI वॉलेट. तर तुम्ही इथे UPIने सुद्धा पेमेंट करू शकता. ओके, तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला जे पेमेंट असणार आहे ते तुम्हाला ते करून घ्यायचं आहे. तर इथे UPI नंबर तुमचा इथे फिल करा आणि पुढे तुम्हाला पे नाव या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर तुमच्या UPIला एक नोटिफिकेशन येईल ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला ते पेमेंट करून घ्यायचं. ओके, तर तुमचं UPI ॲप तुम्ही ओपन करा आणि तिथून पेमेंट करून घ्या. पेमेंट केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ऑटोमॅटिक स्टेप नंबर 8 लावून जाल. ओके, तर स्टेप 8 आल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करण्यासाठी इथे तुम्हाला खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर मित्रांनो तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्मची जर इंग्लिशमध्ये जर PDF पाहिजे असेल तर यावरती क्लिक करायचं आहे. ओके, आणि जर तुम्हाला मराठीमध्ये PDF पाहिजे असेल तर या दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. तर इथे क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक तुमच्या फाईलमध्ये तुमचा फॉर्म जातो तुमचा डाउनलोड होऊन जाईल. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमचा फॉर्म ओपन होईल. तर या सर्व फॉर्मची तुम्हाला मित्रांनो प्रिंट काढून घ्यायची आहे आणि ही प्रिंट घेऊन तुम्हाला ITI कॉलेजला जायचं आहे आणि तिथे तुम्हाला व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. तर तुमचं 10वीचं मार्कशीट, आधार कार्ड वगैरे जे डॉक्युमेंट असतील ते तुम्हाला घेऊन जायचं आहेत व्हेरिफिकेशनसाठी. तर अशा पद्धतीने तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. तर आपण मित्रांनो सर्व माहिती स्टेप बाय स्टेप बघितली आहे. मित्रांनो फॉर्म भरताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला, ओके, जर तुमचा फॉर्म जर अर्धवट राहिला असेल तुम्हाला परत लॉग इन करायचं आहे. तुम्ही परत मित्रांनो वेबसाईट ओपन करा DVT ॲडमिशन. ओके, तुम्हाला परत ते क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला फॉर्म भरताना मित्रांनो तुमच्या मोबाईलला OTP येत नसेल किंवा मग तुमचं पेमेंट राहिलं असेल किंवा माहिती अर्धवट भरायची राहिली असेल तुम्हाला इथे परत लॉग इन करायचं आहे. तर इथे कॅन्डिडेट लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर इथे न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आणि रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन. तर तुम्हाला इथे दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथे फिल करा आणि पुढे तुम्हाला पासवर्ड फिल करायचा आहे. त्यानंतर इथे कॅप्चा फिल करा आणि तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे परत ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज इथे ॲप्लिकेशन फॉर्म यावरती टिक करायचं आहे. आणि मित्रांनो तुम्ही आता ज्या पद्धतीने फॉर्म भरला आहे, ओके, त्याच पद्धतीने तुम्ही ज्या स्टेपला तुम्ही माहिती तुमची अर्धवट राहिली असेल त्यावरती टिक करायचं आहे आणि तुम्हाला ती माहिती भरून घ्यायची. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही स्टेपला क्लिक करून तुम्ही माहिती भरू शकता. तुम्हाला जर फॉर्म एडिट करायचा असेल तर अशाच पद्धतीने तुम्हाला एडिट करायचं आहे. ओके, तर तुम्ही जी माहिती तुम्हाला चेंज करायची असेल ती तुम्ही चेंज करू शकता. ओके, तर अशा पद्धतीने ही सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे. तर मित्रांनो आय होप तुम्हाला सर्व पॉईंट समजले असेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे आणि तुम्हाला कॉलेजला जाऊन तुम्हाला व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मित्रांनो तुमचे जे ऑप्शन फॉर्म आहेत ते 26 मेपासून इथे सुटणार आहेत. तुम्हाला इथे डेट पण दिलेली आहे नोटिफिकेशनमध्ये. ओके, तर 26 तारखेनंतर तुमचे प्राधान्य सादर करायचे तुम्हाला. तर मित्रांनो पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.